तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर राज्यातील ज्या देखील शेतकऱ्यांचं नुकसान हे जून 2026 व जुलै 2026 या महिन्यामध्ये झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांना आता त्याची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे। आणि या मंजुरीविषयी मान्यता देणारा जी.आर. हा देखील आलेला आहे। यामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। तर या शासन निर्णयामधून आपण या संदर्भातली सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर. आणि हा आहे या जी.आरचा विषय। अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत ही देण्याबाबत आणि ही मदत असणार आहे जून 2026 व जुलै 2026 या कालावधीमधील। आणि हा जी.आर. दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे, निर्गमित हा केलेला आहे। तर येथे तुम्ही पाहू शकता ही आहे प्रस्तावना। या प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली शासन निर्णय पाहूया की ज्यामध्ये 8 जिल्ह्यांची माहिती व या जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येत असलेला निधी व मंजूर केलेला निधी याची माहिती यामध्ये आहे। त्यामध्ये शासन निर्णय माहे जून 2026 व जुलै 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेले आहे। त्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भित क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 23,33,31,000 इतका जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता याच शासन निर्णयासोबत आता 8 जिल्ह्यांची यादी जी आहे ती आपल्याला जोडून आलेली आहे। त्या 8 जिल्ह्यांसाठी हा 23,33,31,000 एवढा जो निधी आहे तो नुकसान भरपाई निधी म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये नुकसानीचा कालावधी हा जून व जुलै 2026 हा असणार आहे। तर आता आपण या शासन निर्णयासोबत जोडून आलेली त्या 8 जिल्ह्यांची यादी पाहूया की ज्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये ही यादी 27/8/2026 सोबतचे विवरणपत्र की ज्यामध्ये पहिला जिल्हा अमरावती। या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ही 29 आहे। त्यानंतर अकोला जिल्हा ज्याची शेतकरी संख्या ही 1843, यवतमाळ जिल्ह्यातील 153, बुलढाणा जिल्ह्यातील 7658 हे तुम्ही जिल्हेही पाहू शकता आणि शेतकरीही पाहू शकता। त्यानंतर पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे। यामध्ये 6565 शेतकरी, सातारा जिल्हा 320 शेतकरी, वर्धा 661 शेतकरी, त्यानंतर सिंधुदुर्ग 16 शेतकरी। तर तुम्ही पाहू शकता असे मिळून अमरावती विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग या विभागातील या 8 जिल्ह्यांचा समावेश या नुकसान भरपाई मदतमध्ये असणार आहे। तर ही होती या यादीमध्ये असलेले 8 जिल्हे की ज्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर ही होती महत्त्वाची माहिती या शासन निर्णयामधील। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।